तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन खड्डाच्या स्वस्त मजबूत आणि लज्जतदार टिकाऊ अशा ब्लॉग मध्ये. आल्यालाच असं दर्शन होईल असं वाटलं होतं. ही बी आमच्या बरंच होतं. आमचा क्लासमेट भेटला इथं आल्या. आय लव्ह यू. हिम्मत कसं होय तरी मुख खोललं की तुला आता ह्याची ड्युटी दिल्या काय रे? त्यामुळे तरी म्हणलं एवढा कसा काय इथं थांबला या. आज ड्युटी मिळाल्या का तुला इथं? काय करायचं आम्हाला राव त्रास बंद करो हाथ जोड़ के मैं तर यांचं काय आम्ही दिसलं पाहिजे बघा. हा दिसली पाहिजे. ही सगळी खडतर प्रवास करायला लागली तिथं. यांनी अरेंजमेंट केलं इथं कशाचं, या गाड्या बिड्या पार्किंग करावी इथं. आर सूर्यवंशी ब्लॉग युट्यूब वर सर्च कर, सबस्क्राईब कर. शिट्टी मार नाही तर पंच मार, सुट्टी देऊ नकोस. आई एम सॉरी बाबू. तर जाऊ का, चला. आमच्या गावातली गँग बी आली वाटतं. तर सध्या पोहोचलो इथं आणि भरमसाठ अशी गर्दी होईल असं मला वाटलेलं, पण गर्दी आहे, चटचट गर्दी तर आहे. तर चला जाऊन बघूया कसा कसा विषय आपला होतोय पुढे जाऊन. आणि चाललंय आपलं स्वस्त मजबूत टिकाऊ. ही बी पोर इथं लागली शिट्ट्या मारून गाड्या लावायला खट्टपैकी. तू बी शिट्टी मारणारस काय? अरे जावा कामाचं बघा, जावा मास्तर मला बाहेर काढतील. होय होय BMW आल्या. तर सध्या पोहोचलोय मी इथं आणि गर्दी पुढे चालू आहे. कार्यक्रम बघा तिथं चालू आहे. बघूया जाऊन कार्यक्रमाचा कसा कसा विषय आहे. आणि माझी विद्यार्थी स्नेह मेळावा या ठिकाणी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पोलीस इथं मी शिकलो. तिथंच आलोय मी, जरा ब्लॉग बी करावा म्हटलं, आज चांबा पडून जावा. तर सर्वप्रथम मी जाणार आहे, आम्ही जिथं शिकलो पहिल्यांदा तिथं जरा जातो. आणि केवढा विषय आहे आज, जरा भोजनाचा कार्यक्रम जास्त आहे इथं, त्यामुळे जरा तरीका है भीक मांगने का. पहिल्यांदा आम्ही जिथं शिकत होतो ती वर्ग बघून येतो जाऊन. तिकडे कार्यक्रम चालूच आहे यांचा. नोंद करावी, चालू आहे नोंद बिंद एकदम चालू आहे जोरात. मी उपस्थिती लावली इथं. यही नहीं अभी और सुनिए. आयला साल माहित नाही, आयडेंटिटी बघायला पाहिजे जाऊन. 10वी 12वी मी 8वी 9वी 10वी 11वी 12वी 2015 पासून लास्ट साल 2018 काहीतरी असेल. तिकडे काय अगर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. नोंदणी करतो, अशी नोंदणी करायची इथं 3 नंबर वाव. अक्षर माझी लय दिवस झाले मी लिहिलंच काय नाही, फक्त स्क्रिप्ट लिहितो त्या पण माझ्या मनात कळते त्या. चला मॅडम ओळखलं का मला? 11 12वीला तुम्ही आम्हाला केमिस्ट्री शिकवत होता. तर मॅडम पण इथं काट पडल्या, ओळखलं नसणार आहे मला तुम्ही, कारण किती पोरं येते किती जाते. हा आर सूर्यवंशी ब्लॉग युट्यूब आणि इंस्टाग्राम ब्लॉगिंगचा चॅनल आहे. चालतंय, धन्यवाद. येतो फिरून येतो जरा शाळा. तर आमच्या कॅटेगरीतले कोण कार्यकर्ता अजून इथं काय मला कोण दिसली नाही. ती माझ्या बरोबरची कार्यकर्ता शाळा शिकाय होती ती. तर जाऊया, आधी जाऊन आमचं वर्ग बघतो, शाबूत आहे ती का आहे तसं. हा इथं काय इथं गेम चालू आहे, कुठल्या तर गेम चालू आहे. असं तेवढं चालायचं त्यांच्या गेम ती करत असणार. आपण आपला कार्यक्रम चालू करूया, जाऊन आमचं वर्ग बिर्ग बघून येतो आणि तुम्हाला पण धावतो कसा कसा विषय आहे तिथला. लय वर्षातनं शाळेत आलो इकडे. ह्या इकडे आमचं ऑफिस असायचं तेव्हा आम्ही लय मार खायचं, कुत्र्याकडे मारत होते आम्हाला, पण सुट्टी देत नव्हतो आम्ही, तडच करायचं त्या वेळेला. आता त्या वर्षी आम्ही अरे चला की वर्ग बघून येऊ की त्याला जरा. अरे आमचं वर्ग आता इकडे बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. गाणी बिणी का वाजायला लागली? गेम खेळायला लागली ती कोणी गेम चालवली काय? पण गेम चालू आहे त्या अरे मला चहाचा वर्ग यावं लागतंय, नाद गर्दी काय तिकडे काय विषय चालू आहे सगळा? गेम चालू आहे. Bro, what are you talking about, man? तर प्रत्येक वर्षाची बॅच इथं आलेली आहे आणि त्यांनी आपल्या उपस्थितीत लावलेला आहे. मला जरा वर्ग बघायचा म्हणून मी निघालेलो, पण पांडुगुळांनी मध्येच मला ओढलं इकडं. जाऊन येतो बघून, जरा लई दिवस झाले शाळेकडे फिरकलो नाही इकडं. बघतो जाऊन शाळा शाबूत आहे का नाही. चला, ह्या इकडं आमचा 10वीचा वर्ग होता, त्या कोपऱ्यात खोपच्यात तिथे दिसते का, त्या तिथं खोपच्यात वर्ग होता आमचा. लय मजा केली त्यावेळेला. पण अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर त्यावेळेला आम्ही ह्या वर्गात होतो शिकायला, इथंच होतो. इथं आमची 10वी झाली आणि इथनंच आम्ही आमचा खडतर प्रवास सुरू केला तवाचा. आणि इथं तुकडी होती त्यावेळेला, इथं आमची भांडणं असायची त्यांच्याबरोबर सारखी, हाणामाऱ्या व्हायचा तवाले आमच्या. मज्जा असायची तेवढी, शाळेतली मज्जा वेगळीच असायची. आणि इकडं आमचा ह्या गँगवे, ह्या गँगवेतनं आम्ही इकडे पळायचं. आणि मागच्या बाजूला इकडं विषय हार्ड असायचा आमचा.
आणि सध्या ह्या गँगवेतनं पुन्हा एकदा मी फिरायला लागलो असं बाया बिया माझ्या टाकून सुट्टी नव्हतो त्यावेळेला जेव्हा तडस केला तेव्हा मज्जाच वेगळी होती त्यावेळेची. तर आमचं कार्यकर्ते थोड्या वेळाने येतील बघूया कोण अजून भेटलंच नाही. माझ्या बरोबर जी कार्यकर्ते होती का नाही ते अजून कोण भेटलीच नाही. तिथं गोंद्या त्यांची तुकडी होती गोंद्या त्यांच्या तुकडीत आता सध्या आलो काय बदललं नाही हाय सगळं काय कार्यक्रम वेगळा झाला नाही कपाट बी तसंच आहे सगळं तसंच आहे आणि कार्यकर्ते बी तशीच आहे ती आजकालची सुट्टी देत नाही ती तडच आहे तेवढा. काय बरं वाटलं का तुम्हाला फिरून शाळा काय इथं एक नंबर त्यांची 10वीचा भांडुकरांची तर चालायचं तेवढं. अरे याची बी गाठ पडा असं वाटलं नव्हतं ही बी आमच्या बरोबर शिकायचं कुठे तर बघितलाय तुला मी. तू कुठे शिकलाय माझा 10वीचा वर्ग पलीकडे होता आता 9वीचा दाखवतो. आता तुम्हाला धावतो मी कुठं 8वीत होतो आणि तेव्हा तडस काय केला मी 8वीत लय मजा आली तेव्हा सुट्टी दिली नाही. ब्लॉगर आणलाय मी ब्लॉगर आणलाय हे आपल्या वर्गात यायचं की ही आव्याची गँग सगळी ही आव्याची गँग आहे सगळी. नमस्कार फोन आणलाय का राहुल सूर्यवंशी ओळखीच आहे का तुझ्या. मित्र आहे माझा. अरे नाही तो जरा कार्यक्रम त्या दवाखान्यात आहे सांगलीला गेला तो आजार आहे जरा परिस्थितीनं गाळा खाल्लाय त्याच्या. तर ही सगळी आव्याची गँग आहे बरं का आव्याची वेळची आमच्या वेळची कोण अजून आली नाही. ए माईक येत आहे माईक अरे विद्यार्थी हुशार होता आम्ही गंड होतो विरोधक होता आमचा 3री पर्यंत काय चालून दिलं नाही पहिले नाही मानणं दिन्या मी आब्या बुतडे इमऱ्या आणक्या ब्रदर्स पहिलीपासून आम्ही एकत्र आहे जात होतो. बरं चल येणारच का तिकडं अरे येणार की रे युट्यूबवर सबस्क्राईब करायला लावू सगळेच नाही. कोई तरीका है भीख मांगने का? काय बदललं नाही तसंच वाटतं अजून फालकट बी तशीच आहे वाटतं तिथं कायच बदललं नाही. तर चालायचं खूपच इथं आम्ही एन्जॉयमेंट केली पोरांनी तडस केला या सुविचारावर आम्ही काय काय केलं मलाच माहित नाही. तारलेकर मॅडम आमच्या गावात वर्ग शिक्षक आहेत वाटतं क्लास टीचर तारलेकर मॅडम आम्हाला तेव्हा विज्ञान शिकवायच्या पण काय बदलला इथं फोटो फक्त लावले छोटा भीम तिथे मारुती छोटा भीम बाकी काय नाही सगळं आहे तसंच आहे. गँग बिंग सगळी तशीच आहे आणि ईडी पण तशीच आहे सगळी आमच्या सारखी. कारण पाच झाले एवढं आता जातो कालवाला व्हायला लागला यांचा. तर आव्याचा हे 8वीचा वर्ग 9वीचा अंधारल्याला खिडकीत बसणार काय पण होते भांडणं झाली चाललं फिक्स बँक आणि इथं आहे ती मास्तर त्यांचा फोटो हेच आहे तिथलं वर्ग शिक्षक प्राध्यापक म्हणजे वर्ग शिक्षक तुमसे ना हो पाएगा. आणि आमचं ऑफिस कसं होतं ती पण जावतो इथनं जरा सिनेमॅटिक पद्धतीनं नाही बोलत जावतो ऑफिसचा विषय कसा आमच्या इथला ते भारे खरंच शाळेत आल्या का फिलिंग व्हायला लागले. पहिलं ह्या इथंच आम्ही मार खायचो लय मारायचं आम्हाला हीच ते आमचं ऑफिस जिथं आम्ही काय मॅटर केला की इथं याचं नाही इथं मार खाऊन जायचं त्यावेळेचा विषय आमचा. ह्या इथं आम्ही उभा राहिलेला असायचो इथनं याची शिक्षक वगैरे काय मी याला काय केलंय तुम्ही काय मॅटर केला आहे विषय आमचा लय गंभीर व्हायचा आमचा तवा आहे नाही सर काय म्हणायचं आहे. पण तवाची मज्जा आठवली की दिवस वेगळेच होते ती. ए मुर्ग्या तुला कोणी विचारलंय चालू आपलं हळूहळू. नमस्कार हे आमचे सर त्यावेळेला आम्ही लय मार खायचो काय करू मी चालतं आता मी फनी गेम्स वगैरे बघतो कसा विषय तो धावतो लोकांना. ओके चला सर येऊ का चला. अरे माई सर पण आम्हाला शिकवा होतं लय मजा केली त्यावेळेला. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर एक्टिंग के वजह. ही आमच्या 10वीची बॅच 10वीची भावांची मला आठवण येत्या भावांची मला रडलोय मागाशी आम्ही. ए मुर्ग्या तुला कोणी विचारलंय आई सगळी बसली अशी गोळका करून बसली ती कार्यक्रम पुढे झालाय पण यांचं लक्ष फक्त पलीकडे तुम्ही जाऊ शकता या परने काय म्हणते बघा मेन पोरीसनी भेटायला तर पोरीस भेटा नाही काय करायचं. आई एम सॉरी बाबू. अरे ही बघतो की जरा शाळा धावतो की आमची कसं आम्ही लोकांना कसलं. तर हीच आमचं व्हॉइस असायचं इथं आम्हाला मोरे गुरुजी इथं बसलेला असायचं त्यांची खुर्ची पण आता धूळ खात पडल्या आणि इथं आम्ही
इथं लाकडं लावली तिथं आम्ही लोकांना लावायचं आणि घासायचं. नुसतं घासायचं, सुट्टी द्यायची नाही. फक्त खंडेनवमीलाच पुसती ती. ही आमची आहे फिटर. इथं आम्ही फिटलिंगची कामं करायची त्यावेळेला. 8वी 9वी घासून घासून आता ही हालत झाल्या. पाक दंड बिंड सोळ पडला आमचं. 9वी 10वी 8वी 9वी 10वी आम्ही 3 वर्ष. ही इलेक्ट्रिकचं डिपार्टमेंट. इथं हा मुता लागायचं आणि मुतारी पलीकडेच आहे इथं. तिथं जायचं सुसू करून यायचं. मी लय लागा जोरात तिथं विषय असाच आमचा. तिथं आम्हाला पेय कसं मारायचं तारासनी ती शिकवत होती. आणि इकडं काय आहे, अरे इकडं काय होतं, इकडं सुतार मास्तर, सुतार सर. लाखो दिलो की जान सुतार सर असायचे इकडं. आम्हाला बंद पडलं आणि सुतार सरांची खुर्ची पण आज मोकळी पडल्या. इथं जाया बिया लागल्या त्या. इथं सुतार सर शिकवायचं. सुतार सराची मज्जा जिगळी असायची सुतार सराबरोबर. बास बघ ती तसं शिकवायचं. टी बनवायचा लाकडाचा. बघा ती तसं बनवलं का, बघा ती तसलं बनवायचं पहिलं आम्ही. तर ह्या कार्यकर्त्यांच्या सोबत हे आले ते चला तुम्हाला धावतो. आणि आम्हाला सगळं माहित आहे म्हटलं तरी बी चला म्हटलं धावतो. तर ह्या ठिकाणी आम्ही ड्रॉइंगचं क्लास वगैरे आमचा असायचं. इथं आम्ही शिकत होतो ड्रॉइंग वगैरे सगळं. नमस्ते सर. त्यावेळेला पाखरे सर असायचं आणि तिकडलं काय बंद आहे, बंद आहे त्यावेळेला. आता इथं शिकवत होते काय ड्रॉइंग. हा इथं आम्ही पिळं मारायला शिकलो असलं. ती पिळं तारांचं जोरात मारत होतो त्यावेळेला. परत नाही असलं आम्हाला जमायचं नाही. किती जरी चांगलं केलं तरी आमचं मास्तर म्हणा हे तुम्हाला जमतच नाही. मग आम्ही आणि उत्साहानं करायचं. परत आणि मास्तर म्हणायचं हे जमत नाही तुम्हाला. मग आम्ही बंदच केलं करायचं तसलं. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओव्हर एक्टिंग के वजह. तर वैकी असलेला एवढा फायदा आहे. आपल्यासाठी स्पेशल थंड इथं साईडला काढून ठेवलेलं. सर थंड पिताय काय. एनसीसी पोरं तांडा लागते त्यांना एक आणून ठेवला जार. माझं पण घशातलं पाणी आटलेलं. थंड पिऊन जरा भारी वाटलं. जरा थंड पिऊन सपवतो आणि तू बी सपव घसा कोरडा करून घे जरा. हा तर मी जातो 11 12वीचं वर्ग आमचं एक्सप्लोर करतो. इथं तेव्हा आमचं साधं होतं, साधं स्टेज होतं. आता इथं ब्रँडेड स्टेज बांधलंय. आणि इकडे तेव्हा असली चित्रबित्र काय नव्हती, सगळं साधं होतं. आणि मागे केळीचं झाड होतं मोठं खूट इथं. तिथं त्यांनी लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर विद्या मंदिर असं ही सगळं सेटअप लावलं. या सगळं ओके केलंय. तेव्हा ही गेट पण नव्हतं. ही फक्त ही खालचं कट्टायची ते कट्ट होतं. आणि लय मजा केली तेव्हा आम्ही. इकडे आमची लायब्ररी वगैरे असायची. एन्जॉयमेंट फुल असायची आमची शाळेत. गच 11 12 तर तडच केला. कवा कॉलेजवर नाहीत तर पिराव जाऊन बसायचं माग. स्टेडियमवर जाऊन बांबू पार्टी करा, कुठं वडापाव खा, ह्याव कर त्याव कर असली पार्टी. कॅन्टीनला जाऊन तडसच. इथं त्यावेळेला ड तुकडी असायची. इथं मॅथ्स आणि बायो दोन्ही पण असायची. आणि आमची तुकडी होती इथं फक्त बायोलॉजी ज्यांनी ठेवलेली त्यांच्यासाठी खास प्रमुख आकर्षण होतं इथं. हा इथं आम्ही इथं या वर्गात बसायचो. आणि ह्या वर्गात आम्ही भरपूर मार खाल्लेला आहे. इथं मॅडम शिकवायच्या आणि आम्ही पाक मागच्या कोपऱ्यात बसायचो. दरवाजाला कुलूप आहे ना, आज जाऊन डावला असतो, बसलो असतो. आणि इथं आमच्या शेजारचा वर्ग जिओग्राफीचा क्लास आमचा इथं भरायचा. तेव्हा मजा यायची खूप. पण आता काय नाही राहिलं पहिल्यासारखं. दिवसमान खराब आली ती. सीसीटीव्ही बसवले शाळेनं. पहिल्याला मजा. इथं 2 दरवाजा असायचा असं, पुढचा एक आणि मागचा एक. पुढच्या दरवाजाने एंट्री केली, मागच्या दरवाजाने पळून जायचा असा विषय होता आमचा. खरंच भारी वाटायचं त्या वेळेला. पण आता काय नाही पहिल्यासारखं वातावरण नाही. सीसीटीव्ही बसवलेत ना आता. तर एक वर्ग उघडा येऊ कुठलाही मला माहित नाही पण उघडा आहे येऊ. तेव्हा आम्ही इथं बसत नव्हतो. इथं आमचं पेपर असायचं पहिलं 11 12वीचं. मज्जा असायची. पण काही खिडकीकडे ज्याचा बँच खिडकीकडे येईल त्याची मज्जा असायची. बाहेर बघायचं. बोलणाऱ्यांची नावे बोलणारे नावे तेजस, उत्कर्ष, नारू, सिद्धू, प्रसाद, पांडू. ही पहिली आमची मज्जा असायची. आमचा क्लास मॉनिटर आमच्या बरंच नसायचा. जास्त करून असली मास्तरांची चाड्याला करायचा क्लास मॉनिटर. काय करत नाही आजपर्यंत तीच दुःखद परिस्थिती आहे. माझा आवाज उठवला पाहिजे सगळ्या पोरांनी. क्लास मॉनिटर बंद केला पाहिजे क्लास मॉनिटरला. आजपर्यंत शोषण होतं पोरांचं क्लास मॉनिटर मुळे. बोलणाऱ्यांची नावले मास्तरची ही कर ती कर फुलवा फुलवी कर केलं. अरे चला आलोच मी 2 मिनिटात. तर ही आमची पीई
ओळखलं मगाशी इथनच गेलो. ही आमची पी ही काय म्हणत असते मला कधी ब्लॉग मध्ये तू घेत नाहीस काय नाहीस. आज आलोय, आज घेतलंय तिला नट्टापट्टा करून आलं चांगलं आमची पी आज. आज डान्स आहे का तुमचा? नाही आता आम्ही इकडे तिकडे फिरणार आहे. याच तर ही आमची पी काय मला ओरडत असते मला कधी ब्लॉग मध्ये तू घेत नाही म्हणून. आज राहुल्या तर आज येणं झालं ब्लॉग मध्ये. असू दे तिचं कार्यक्रम झाला. सर नमस्ते. सर आम्हाला इंग्लिश शिकवायचं त्या वेळेला आठवलं का? त्या कोपऱ्यात आमचा वर्ग असायचा 10वीला. एक नंबर सर. ओके छान. नापास तर मावशीची पोरगी आहे आमच्या ती दंगा करते. वेलकम वेलकम. धन्यवाद सर. कार्यक्रम आयोजित केलाय, जोरात झालाय कार्यक्रम. खरंच आठवण जाग्या झाल्या जुन्या सगळ्या. जुन्या आठवण जाग्या झाल्या. हेच महत्वाचं आहे. चला सर येऊ का? तर तुझा डान्सचं शूटिंग याचं काय? तर आमच्या प्रियाचं डान्सचं शूटिंग याचं आहे. आमची चेहरा धावतो नाही तुझी बदल परत माझ्या नावानं वरडल. आमच्या पुरगीला घेतलं नाही एवढा नट्टा पट्टा केलता तिनं तरी बी चालू आहे ते तसंच चालू असतंय. ते तुम्हाला धप्पा येतो एकदम कधी माहिती का? जाऊ तुमची युट्यूबवर बघतो अरे मी दिसलो असा विषय आहे त्यावेळेचा. अरे सॉरी तर झालंय. मी सगळ्या माझं क्लास वगैरे बघितले ती पण काही मज्जा आली ना पहिल्यासारखी. बंद करून ठेवलंय शाळा. वर्ग बघितलं आमचं बस का? चला आता तुम्ही जावा डान्स करा आम्ही शूटिंग घेतो तुमचं. बोला रे. हा कुठं फाईटला? हा अरे तुम्ही पण होता काय तिथं? लागा पोरला का तरीच करतील लागा भावानं परत भेटून बरं वाटलं तुला खरंच भारी वाटलं. अरे पोरं ओळखते तुम्हाला कशी काय कळण झालंय लयच ओळखायला लागले आजकाल. गणेश भैया आलाय का इथं तुम्ही? आमच्या गावच्या साईडला सुरू करा. तर त्यांचा एक फोटो घ्यायचा सिनेमॅटिक पद्धतीने फोटो होते त्यांचा. मग आमचा काय असेल तो विषय करतो. गणेश भैया लवकर आला. हो सगळी ग्रुप मध्ये सगळी आली सगळी काय झालं? आमच्या गॅगची कोण आली नाही ती. आमच्या गॅगची आम्ही एकटा झालो असं वाटायला लागलं पण आले असतील कुठं कोपऱ्यात बसले असतील. त्यांना हुडकायचं आपण बघूया इकडे तिकडे गावतील का नाहीतर ते स्नेह भोजनासाठी गेले असतील. काकांनी भाषण चालू केले पण लोकांचं काय वेगळंच चालू आहे. हे आलो तर आम्ही फिरून आलो तर सध्या आम्ही जरा इकडे उघडणार आहे कारण आमचं काय करतं मला कुठं गावणार ही मला फक्त माहित आहे. ते असल्याच कुठल्या तर अशा ठिकाणी गावणार जिथे ते भोजन ग्रहण करत असल्यास ना 100% मला वाटलेलंच तुम्ही इथंच गावणार मला कारण इथंच तुम्ही. सर नमस्ते. ओळखलं का मला? मी यांच्याबरोबर होतो 14-15ची बॅच आकाश पांडूचे. हा लय तरच केला त्यावेळेला आपण फुटबॉल वगैरे शिकवायचं आम्हाला मज्जा यायची. फुटबॉल ऍथलेटिक्स मज्जा आली त्यावेळेला रनिंग वगैरे आम्ही करायचो पण एन्जॉयमेंट फुल झाली. आज दिवस आठवले ती पण ही यांच्यासारखी काही कार्यकर्ता आले नाही. लेट आले सम्राट डाळे नाही भरपूर जण नाही आले कुठं कामात असतील. मी पण कामात होतो पण म्हटलं आज इकडे जायचं म्हटलं काय पण होते. मग आमचं पीच सर पाटील सर आम्हाला खेळ वगैरे शिकवायचं ते असते बघा. काय करू मी? बरं आज कुण्या म्हणतो एका ताटात खायचं. आज कुण्या म्हणतो एका ताटात खायचं तर खाऊया काय? चला त्यावेळेस आम्ही एका ताटात भात खायत होतो त्यावेळेच नियोजन भात दे भावा. चला गच्च दे दोघ जण खाणार एका ताटात. बस लय खात नाही तो मीच खाणार आहे सगळं मलाच खायला लागणार आहे सगळं. ती त्यावेळी पण असंच झाडाची पानं आमच्या ताटात पडायची. पानं साईडला काढून खायच होतो पण सुट्टी देत नव्हतो. अरे सॉरी एकच आहे का वाटतं का डबल आहे? काका नमस्ते. तर आम्ही भोजन ग्रहण करतो तर चला कुठे तर ठेवूया आपण असं आणि ठेवून भोजन ग्रहण करूया. आता जरा भोजनाचा आस्वाद घेतो. भोजनामध्ये आहे आमटी भात शिरा. जास्त केशरी झालाय तेवढं चालायचं. आता खाल्लं का नाही शाळेची चव आपल्याला पुन्हा एकदा पाहायला भेटणार आहे. आणि पहिलं पण आम्ही एका ताटात दोघं जण खायचो. हा पहिल्यांदा होतो तुम्हाला भात आहे आमटी आहे शिरा आहे तळण आहे आणि वांग्याची भाजी. पुन्हा एकदा वांग्याची भाजी शाळेतली. तर आता जरा भोजन ग्रहण करतो आणि मग पुढचा विषय चालू करतो. थांबतो जरा
पोटात भुका लागले थांबतो जरा आता बस. या जर तुम्हाला मुरुम वाळू खडी समुद्राची वाळू जर पाहिजे असेल तर संपर्क साधावा. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो. नंबर दे. हा, राजू शिंदे फर्स्ट नामी कापी नामी दर्शक नाद करते यावंच लागतं. यावं लागते. आणि कोण कोण मित्र आले दृश्या कोण नाही झालं आपण एवढी नाही सगळी बिझी आहे. रविवारी पाहिजे होतं लय प्रतिसाद मिळाला असता. दहावीचे आमचे वर्ग शिक्षक वर्ग शिक्षक कोपऱ्यात वर्ग होता आपला आठवते का सर? त्या दिवसाला कोपऱ्यात वर्ग होता. सर अजून तसे आहेत तसेच तब्येत वाढली पण नाही कमी पण झाली ना. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे त्यामुळे आम्ही असं आहे. आणि काय सर तब्येत वगैरे चांगला आहे. आमचा युट्यूबवर चॅनल आहे आर सूर्यवंशी ब्लॉग नावाचा. शेअर करा मला. शेअर करतो 100. तर फायनली भेटलोय सरांची गाठ भेट झालाय 16 झाला आपला पार इथं. लय दिवस झालं भेटच होत नव्हती. इकडे शाळेत वगैरे आमचं पण जास्त काही काम नसतं आता. तरी पण आज म्हणलं मी यावं म्हणलं ना जाऊन यावं म्हणलं इकडे. आता काय नाही तुमची पहिल्यांदा तुम्हाला सारखं यावं असं वाटायचं. होय आता नाही वाटत. प्रत्येक जण बिझी झाला आमच्या लक्षात येत नाही. एवढं आहे. आता गाठ भेट 16 झाला आता जरा कार्यक्रम वगैरे बघतो मग पुढचा विषय चालू करूया. थांबतो जरा आता. तर बाबांनो अशा पद्धतीनं सगळ्यातला कार्यक्रम पार पडलाय. मी जेवण नाश्ता वगैरे सगळं केलंय. गाठी भेटी 16 सगळा झाला आमचा पार पडलाय. आणि ही सगळी आमची गँग लवकरात लवकर घरला जाऊन कामधंदा बघायचं देणार नाही त्यामुळं अरे अजून एड तर करू दे की. हा शेअर करा. तर कुणाल भैयाचं नवीन काहीतरी इथं चालू आहे ते नवीन आपण आस्वाद देऊ तुम्हाला काय विषय चालू आहे तो. तर झाला सगळ्यातला कार्यक्रमचा ओके झालाय. सगळं जाऊन शाळा बिळा तुम्ही खट्टपैकी बघितलं असतील आमची. आणि जुनं चेहरा पण आमचं सगळं भेटलेली सगळं बघितलं असतील. तर आता व्हिडिओ झालाय माझा. तर ब्लॉग येऊ बघितलाय तुम्ही. आणि हाईप म्हणून नवीन ऑप्शन आलाय तो हाईप दाबा म्हणजे व्हिडिओ ग्रोथला जातोय ना आपला. जिथंपर्यंत आलाय ते तेवढं बघूनच टाका. तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो पण करा. आणि तर राहिलेला ऑप्शन कमेंट पण करा. कमेंट बी करा. आपल्या भावाला एक हात सपोर्ट करा. एक हात मदतीचा फक्त काँग्रेसचा नाही. बेल आयकॉन पण दाबा. बेल आयकॉन पण दाबा. दाबा दाबीचा कार्यक्रम असतोय. तर टाटा बाय बाय. सी यू भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.